गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू, गुरु म्हणजे महेश्वर. या तिन्ही देवता एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, म्हणजे श्री नृसिंह सरस्वती, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वंदन. आज उपस्थित असलेले स्वामी सेवक बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथे काही प्रश्नांचा खुलासा करून घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज आपण काही प्रश्नांचा खुलासा करत असताना सर्वात आधी एक मोठ्या प्रश्नांचा आपण खुलासा करून घेणार आहोत. त्या प्रश्नाचा खुलासा करून घेत असताना आपल्याला फार मागे जावं लागेल. ऑल इन द युनिव्हर्सल ॲट फर्स्ट एक मोठा गोळा फिरत होता. या संपूर्ण विश्वामध्ये एक मोठा गोळा फिरत होता. तो फिरता फिरता फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली. त्यापैकी एक पृथ्वी ग्रह निवडला. पृथ्वी ग्रहावरती सुरुवातीला आग होती. आग विझवण्यासाठी 71% पाणी ओतावं लागलं. मग पृथ्वी शांत झाली. मग तिथे सृष्टी निर्माण झाली. मग ते सृष्टी पाहण्यासाठी दुसरे इक्विपमेंट तयार झालं. मग ते डोळे नावाचं इक्विपमेंट बसवायचं कुठे म्हणून एकपेशीय प्राणी बनवला गेला. मग बहुपेशीय प्राणी, मग अनंतपेशीय प्राणी, असं करत करत माकड, गोरिला माकड, त्याच्यानंतर आदिमानव, त्याच्यानंतर प्रगत मानव, त्याच्यानंतर बुद्धिमान मानव या पृथ्वीवरती तयार झाले. याला लॉ ऑफ इव्हॉल्युशन, चार्ल्स डार्विन्स लॉ ऑफ इव्हॉल्युशन असं म्हणतात. उत्क्रांतीवाद. हे जरी चार्ल्स डार्विननी आपल्याला सांगितलेलं असलं तरी हे मूळ आचार्य आर्यभट्ट यांनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यांचाच हा ग्रंथ, आचार्य आर्यभट्टांचा हा ग्रंथ गॅलिलिओस, कॉपर्निकस आणि चार्ल्स डार्विन्स यांनी तो वाचला, त्यांनी तो समजून घेतला आणि त्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दुर्बिणी बनवून ते सिद्ध सुद्धा केलं. मुद्दा असा आहे की आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळामध्ये ऋषीमुनी जे झाले ते किती विद्वान पंडित होते याच्यावरून हे सिद्ध होतं. आणि हे एज्युकेशन आपल्याला 4थी 5वीच्या भूगोल आणि जीवशास्त्र विषयामध्ये शिकवलेलं आहे. मुद्दा असा आहे की पृथ्वीवरती जो पहिला प्रगत मानव झाला तो आपला पूर्वजच होता. पृथ्वीवरती जो पहिला पूर्वज निर्माण झाला, प्रगत पूर्वज जो पृथ्वीवरती निर्माण झाला, आपला पूर्वज असल्यामुळे आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मिळवून घेऊ. आपल्या पृथ्वीवरती जो पहिला पूर्वज निर्माण झाला त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता? कोणता? कोणी सांगू शकेल? पृथ्वीवरती आपला जो पहिला प्रगतशील आपला पूर्वज निर्माण झाला त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता? नाही सांगता येणार. मग त्या प्रगतशील व्यक्तीने, आपल्या पूर्वजांनी विचार केला. त्यांचा मेंदू सुद्धा विकसित होत गेला. त्यांचा मेंदू विकसित झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या पृथ्वीवरती 3 घटना सातत्याने घडतायत. कोणत्या 3 घटना घडतायत? तर जन्म होतोय, कसं तरी तो जगतोय आणि पुन्हा मरतोय. म्हणजे या विश्वामध्ये सातत्याने 3 घटना सतत घडतायत. प्रत्येक प्राणी जन्म घेतोय, कसं तरी जगतोय आणि पुन्हा मरतोय.
झाडं, वेली, पाने, फुले ह्या सर्व निर्माण होत आहेत, काही काळ टिकून राहत आहेत आणि त्याच्यानंतर त्या नष्ट होत आहेत. हे चक्र सतत चालू आहे. आपल्या पूर्वजांनी या तीन गोष्टींना तीन नावं दिली. निर्माण करणे, टिकवून ठेवणे आणि नष्ट करणे, या तीन गोष्टींना तीन नावं दिली. ती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. मग प्रश्न आला की हे उत्पन्न कोण करतं? तर ब्रह्मा निर्माण करतो. सांभाळून कोण ठेवतं? तर नारायण सांभाळून ठेवतं. आणि संहार कोण करतं? तर महेश संहार करतो. अशा पद्धतीने ब्रह्मा, विष्णू आणि महेश सुद्धा निर्माण झाले. आता मुद्दा असा आहे, निर्माण करणे, सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे या तीन गोष्टींनाच इंग्लिशमध्ये जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर असं म्हणतात. G डॉट O डॉट D डॉट डॉट काढून टाकले, काय राहिलं? काय राहिलं? GOD. काय राहिलं? GOD. निर्माण करणे, सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे या तीन प्रक्रियेला GOD, जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर अशी नावं दिली. म्हणजे इकडे गॉड निर्माण झाला. आ म्हणजे येणे, ला म्हणजे लागून राहणे, हा म्हणजे हफीस, अल्लाह हफीस जाणे, अल्लाह निर्माण झाला. म्हणजे आपल्याच पूर्वजांनी काळानुसार, आपल्या सोयीनुसार आपले आपले देव बनवले आणि आपला आपला धर्म निर्माण केला आणि त्या पद्धतीने ते जगू लागले. मग त्या त्या काळानुसार त्या त्या धर्मामध्ये त्या धर्माचे प्रवर्तक निर्माण होत गेले आणि त्या धर्माचे काही नियम घातले गेले आणि त्या नियमाचं पालन पुढे करत 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 लोक आपल्या आपल्या धर्माप्रमाणे जगू लागले. मूळतः कितीही धर्म झाले तरी त्यांचा उगम स्तोत्र मात्र एकच आहे आणि तो आहे या तीन गोष्टींचा: जन्म घेणे, जगणे आणि मरणे. या तीन सुपर नॅचरल पॉवर आहेत. या तीन सुपर नॅचरल पॉवर आहेत: जन्म घेणे, जगणे आणि मरणे. आणि या सुपर नॅचरल पॉवरला मदत करणाऱ्या असंख्य एनर्जी आहेत. त्या म्हणजे ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, वनस्पती इत्यादी 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 खूप खूप किती 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 तर 33 कोटी घटक या आपल्या शरीराला मदत करतात. म्हणजे निर्माण करणे, टिकवून ठेवणे आणि नष्ट करणे, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे आपलं शरीर आहे या शरीराला म्हणजेच या सुपर नॅचरल पॉवरला मदत करणाऱ्या 33 कोटी घटक आहेत. या 33 कोटी घटकांना आपण नमस्कार करतो. हिंदू धर्माप्रमाणे जर आपण रुद्र वाचलं तर त्या रुद्रामध्ये आपल्या लक्षात येईल की खळखळणाऱ्या झऱ्यारूपी रुद्राला माझा नमस्कार, प्राणवायूमध्ये असणाऱ्या रुद्राला माझा नमस्कार, वनस्पती रूपातील रुद्राला माझा नमस्कार, एवढंच काय तर डोंगर दर्या रूपी रुद्रांना माझा नमस्कार. कारण ते आपले काहीतरी देत असतात. निसर्गातील प्रत्येक गोष्टींना रुद्र आहे असं समजून आपण त्यांना नमस्कार केलेले आहेत. म्हणजेच या विश्वातील आपल्या शरीराला जे जे घटक मदत करतात त्यांना आपण देव मानलेलं आहे आणि देव मानूनच आपण त्यांना नमस्कार करतो. उदाहरणासाठी जर घ्यायचं झालं तर प्राणवायू, ऑक्सिजन. ऑक्सिजन हे आपल्याला, आपण ऑक्सिजनला 4 शिव्या दिल्या तरी सुद्धा आपल्याला तो ऑक्सिजन मिळणार आहे. आपण त्याला वाईट बोललो तरी तो आपल्याला ऑक्सिजन देणार आहे. आणि ऑक्सिजनला आपण नमस्कार केला
तरी सुद्धा ऑक्सिजन आपल्याला मदतच करणार आहे. फरक काय आहे हे समजून घ्या. समजा एखाद्याने ऑक्सिजनला शिव्या घातल्या किंवा त्याचा तिरस्कार केला, ऑक्सिजन तर त्याला मिळणारच आहे, परंतु त्याने ज्या वेळेला ऑक्सिजनचा तिरस्कार केला त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स झाले आणि त्या रिॲक्शनचा परिणाम त्याच्या शरीरपेशीवरती पडतो आणि त्याच्या शरीरातल्या शरीरपेशी त्याच्या विरोधात बंड पुकारतात आणि काही काळानंतर त्याच्या शरीरातील शरीरपेशी त्या शरीराला साथ देण्याचं टाळतात. त्या शरीरातल्या शरीरपेशींनी त्याला साथ द्यायचं टाळलं की काही काळानंतर त्याच्या शरीरातल्या ज्या ज्या शरीरपेशींनी बंड केलेला आहे त्या त्या शरीरपेशी त्या त्या अवयवाचा आजार निर्माण करतात. समजा आपण फुफ्फुसाचंच घेऊ. फुफ्फुसातल्या मांसपेशींनी जर बंड केला, त्यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर ते बंड करतातच किंवा त्यांना जास्त काम करायला लागल्यानंतर ते बंड करतातच. समजा फुफ्फुसातील शरीरपेशींनी मांसपेशींनी जर बंड केला, आता बंड केल्यानंतर घेतलेला श्वास त्याबरोबर आलेला ऑक्सिजन प्राणवायू त्या ऍक्सेप्ट करतील का, घेतील का आणि घेतल्यानंतर रक्तामध्ये मिक्स करतील का? त्या जर कमजोर झाल्या तर अर्थातच करणार नाहीत. याचाच अर्थ दुसऱ्या व्यक्तीने जर ऑक्सिजनला नमस्कार केला आणि मला जिवंत ठेवण्यासाठी आपण माझ्या शरीरामध्ये यावे अशी विनंती केली, म्हणजेच प्राणवायू रुद्राला माझा नमस्कार असं जर म्हटलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे तर शरीरातल्या शरीरपेशी स्ट्रॉंग राहणार आहेत, आनंदी राहणार आहेत, हॅप्पी राहणार आहेत आणि अख्खं शरीर हॅप्पी राहिल्यामुळे शरीरातील शरीरपेशी आनंदी राहतील आणि ते शरीरातील वर्किंग सिस्टम अतिशय उत्कृष्टपणे ठेवतील. मग ऑक्सिजन आत घेण्यासाठी त्यांना ऍक्सेप्ट करण्यासाठी कोणत्याही श्रमाची गरज पडणार नाही, ते ऑटोमॅटिक घेत राहतील. या उलट मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्याने जर ऑक्सिजनला शिव्या घातल्या किंवा त्याचा तिरस्कार केला तर त्याच्या शरीरातील त्या सेल्स ऑक्सिजन घेणार नाहीत, ऑक्सिजन स्वीकारण्याची त्यांची ताकद कमी पडेल आणि शरीरात ते ऑक्सिजन पसरवण्यासाठी त्यांची मदत होणार नाही. आहे ना चक्रावून टाकणारा विषय. आपण अध्यात्माला खेळ म्हणून आपण बाजूला सरकवून दिलेला आहे. अध्यात्म फार वास्ट आहे. जे आद्य आहे ते अध्यात्म. अध्यात्म हा विषय समजून घेता येईल तेवढं कमी आहे. अध्यात्मामध्ये खूप नॉलेज आहे. म्हणून अध्यात्म सायन्सच्या माध्यमातून आपण समजून घ्यावं अशी आपणास नम्र विनंती.